झी 24 तास एक पाऊल पुढे। या क्षणाला अवघ्या महाराष्ट्रासमोर आम्ही हा खुलासा आणतोय आणि हा गौप्यस्फोट केलाय द वीक या साप्ताहिकानं। द वीक या साप्ताहिकानं हे स्टिंग ऑपरेशन केले आणि आता आपण जाणून घेणार आहोत या स्टिंग ऑपरेशन बद्दलची सत्यता, नेमकी काय भूमिका होती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। द वीकचे ज्यांनी हे स्टिंग ऑपरेशन केलं ते निरंजन टकले आपल्या सोबत आहेत। टकले सर, या चर्चेमध्ये आपलं स्वागत। हा गौप्यस्फोट अतिशय महत्त्वाचा या दृष्टीने आहे की जे संस्था, जी माणसं भ्रष्टाचाराबाबत भांडतात त्याच माणसांचा पर्दाफाश समोर येतोय। या स्टिंग ऑपरेशनची सत्यता आपण कशी सांगाल? सर्वात महत्त्वाचा भाग आहे की ही जी संपूर्ण स्टोरी द वीक मध्ये माझ्या नावाने मी केलेली आहे, छापलेली आहे। या स्टोरीमध्ये सुरेश पठारेंची बाजू सुद्धा मी स्वतः, आम्ही जवळजवळ 14 मिनिट 47 सेकंद मी त्यांच्याशी इंटरव्ह्यू केलेला होता, त्यांच्याशी बोललो होतो। त्याच्यामध्ये मी त्यांना पहिला प्रश्न हाच विचारला होता की याच्याबद्दल तुमचं मत काय आहे। त्यावर ते असं म्हटले की हा व्हिडिओ त्यांनी स्वतः काही महिन्यांपूर्वी पाहिलेला आहे आणि तो खोटा आहे। ते तसंच्या तसं त्यांचं मत या स्टोरीच्या बरोबर छापलेलं आहे। त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं होतं की जर हे खोटं आहे हे तुम्हाला माहिती होतं आणि हे तुम्ही अनेक महिन्यांपूर्वी पाहिलं होतं असं जर तुमचा दावा आहे तर त्याच वेळेला तुम्ही याच्याबद्दलची तक्रार, कंप्लेंट का नाही नोंदवली? त्यांनी सांगितलं हे अशा गोष्टींच्या मागे धावायला मला वेळ नाहीये, याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी करण्यासाठी मला माझा वेळ द्यायचा आहे। पण याच्या मागे आंदोलनाला धोका पोहोचवणं, डॅमेज करणं हा याच्या मागे, असं म्हटल्यानंतर सुद्धा त्यांनी पुन्हा तेच रिपीट केलं की याच्या मागे वेळ वाया घालवायचा मला नव्हता। मग याची सत्यता या उत्तरांमध्येच येते की ज्या वेळेला ही गोष्ट इतकी गंभीर आहे असं तुम्हाला माहित असतं, जाणवत असतं। नक्कीच ही अतिशय महत्त्वाची तुम्ही बाजू मांडली आहे, कारण या संदर्भात पठारेंची भूमिका जशी तुम्ही मांडली आहे तशी ती शोधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। पण या सर्व स्टिंग ऑपरेशन नंतर प्रश्न उद्भवतो की हे स्टिंग ऑपरेशन नेमकं तुम्ही कसं केलं? नाही, जसं म्हणजे जशी स्टोरी छापलेली आहे त्याच पद्धतीने मी सांगेन की एक जण त्यांच्याकडे दिल्लीचा माणूस आहे, नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडून देणगी देण्यासाठी म्हणून पैसे गोळा केलेत, या आंदोलनाला मदत करावी असं मोठं वातावरण निर्माण झालेलं होतं त्या काळामध्ये। ऑक्टोबर महिन्यामध्ये तो तिकडे त्यांच्याकडे गेला, त्यांनी तिथं फोटो काढले, यादव बाबा मंदिरामध्ये फोटो काढले, अण्णा कुठल्या खोलीत राहतात त्या ठिकाणचे त्यांनी फोटो काढले। कारण हे वारंवार त्यांनी ऐकलं होतं रामलीला मैदानावरती, त्याच्या आधी जंतर मंतरवरती की 10 बाय 10च्या एका खोलीत अण्णा राहतात। मग यादव बाबाच्या मंदिरात जाऊन प्रत्यक्ष त्यांनी बघितलं की खरंच कुठल्या खोलीत अण्णा राहतात। मग त्या खोल्या बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला देणगी द्यायची। त्यांनी देणगी द्यायची हे जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा त्याला सुरेश पठारेंच्या समोर नेलं गेलं आणि मग हा सगळा विषय सुरू झाला। त्यांनी 6-5 जे काही पैसे आणलेले होते त्या पैशाची पावतीचा प्रश्न येतो आणि मग ते कसं जस्टिफाय करायचं की 50,000च्या पेक्षा जास्त रकमेची पावती देता येत नाही की असा त्यांचा जो काही दंडक होता। जे दादा पठारे स्पष्टपणाने बोललेले आहेत की अण्णांच्या सूचना होत्या की 50,000च्या वरच्या रकमेला पावत्या द्यायच्या नाहीत, ते जस्टिफाय करण्यासाठी म्हणून मग सुरेश पठारे हे एक गोष्ट, म्हणजे व्हिडिओत दिसणारे सुरेश पठारे हे एक गोष्ट बोलत गेले आणि त्यात हे सगळंच ते बोलले। झी 24 तास एक पाऊल पुढे।